आझाद मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा पार पडणार आहेत। आपल्यासोबत आझाद मैदानातून डॅरिल मिरांडा आमचे प्रतिनिधी जोडले गेलेले। डॅरिल, सध्याची काय परिस्थिती आहे? अवघे काही तासच उरलेले आहेत हा मेळावा सुरू होण्यासाठी। काय सांगाल, कशा भावना आहेत तिथल्या शिवसैनिकांच्या? तेजल, आपण पाहिलं तर अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत आता एकनाथ शिंदे यांच्या सभेला सुरुवात होण्याआधी, आणि आपल्या सोबत लातूरवरून काही कार्यकर्ते आलेत ते आहेत। आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। सर, काय सांगाल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सभेसाठी आपण आलात, काय प्रतिक्रिया? आज दसऱ्याचं सोनं लुटण्यासाठी एकनाथ शिंदे साहेबांच्या सभेला, शिवसेनेच्या सभेला आम्ही लातूरवरून इथं जवळपास 5,000 लोक घेऊन आम्ही इथं आलेलो आहोत, आणि शिवसेनेचं हिंदुत्वाचं सोनं इथं लुटून आम्ही परत जाणार। एकीकडे ठाकरेंचा शिवाजी पार्कावर सभा होत्या, आपण इथे आलो आहोत। आधी आपण पण शिवसेनेतच होतात कार्यकर्ता म्हणून, पण नेमकं इथे यायचं मागचं कारण काय? हिंदुत्व, प्रखर हिंदुत्व। एकनाथ शिंदे साहेबांनी बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन शिवसेना चालू केली असल्यामुळे आम्ही एकनाथ शिंदे साहेबांच्या सोबत आहोत। उद्धव ठाकरे देखील म्हणतात आम्ही हिंदुत्ववादी आहोत, हिंदुत्वाच्या विचारावर आम्ही निवडणुका वगैरे लढवतात। हे सगळं जगाला माहीत झालं। काँग्रेस संघट सरकार स्थापन करून त्यांनी काय स्थापित केलं तेच पहिलं पहा। ज्यावेळेस बाळासाहेबांनी सांगितलं तर मी ज्यावेळेस काँग्रेसची सोबत सरकार स्थापन करेन त्या दिवशी माझं दुकान बंद होईल, ते बाळासाहेबांचे विचार आज एकनाथ शिंदे साहेब पुढे घेऊन जात आहेत, आणि म्हणून आम्ही या शिवसेनेबरोबर सातत्यानं राहत आहोत। अजून अनेक कार्यकर्ते आपण आपल्यासोबत आहेत, त्यांची देखील आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। संजय राऊत असं म्हणतायत की ही एकनाथ शिंदेची शेवटची सभा होणार आहे। तो उद्धव ठाकरेचा पाळलेला कुत्रा आहे, आणि त्या कुत्र्याला दुसरं काम काही नाही। तो उठल्यापासून फक्त भुकतच असतो। आपण पाहू शकतात की लातूरवरून जे कार्यकर्ते आहेत ते एकंदरीत जल्लोषात इथे आहेत। आपण माझ्या मागे देखील आपण पाहू शकतात तेजल की मोठ्या संख्येने जे कार्यकर्ते आहेत ते आता उपस्थित होत आहेत। मोठ्या संख्येने जे कार्यकर्ते आहेत ते येण्यास सुरुवात झाली आहे। अनेक नेते असतील, व्हीव्हीआयपी असतील, जे प्रवक्ते असतील ते देखील येण्यास सुरुवात झाली आहे। भव्य मोठा दिव्याचा स्टेज देखील बांधण्यात आला आहे, आणि एकंदरीत जल्लोषात जे आहेत ते कार्यकर्ते आपण इथे पाहू शकतात की येण्यास सुरुवात झालेली आहे। तेजल, उद्धव गटाचा मेळावा होतोय शिवाजी पार्क इथे, तर शिवाजी पार्क वरती जे कार्यकर्ते उद्धव यांच्या सोबत आहेत ते कार्यकर्त्यांकडनं सातत्याने असा आरोप केला जातोय की तिथे जे कार्यकर्ते उपस्थित आहेत त्यांना पैसे देऊन, त्यांना काहीतरी आमिष दाखवून तिथे बोलवण्यात आलेलं आहे, आणि असा सातत्याने वारंवार आरोप होते। तर या कार्यकर्त्यांचं काय उत्तर असेल, त्यावर त्या आरोपांचं खंडन कसं करतील? आपण त्यांचीच प्रतिक्रिया जाणून घेऊया। तेजल, आपल्यासोबत कार्यकर्ते आहेत। सर, ठाकरे गटाकडून असं सांगण्यात येत आहेत की जे कार्यकर्ते शिंदेच्या मेळाव्यासाठी गेलेत त्यांना पैसे देण्यात आलेत। असं बिलकुल नाही, आम्ही मनातून आलेलो आहोत, आणि शिवसेनेचा कार्यकर्ता असल्यामुळे आम्ही आलेलो आहोत। पैसे वगैरे काही स्वइच्छेने आलेले आहेत। आम्ही 25 वर्ष झालं येतो, त्यांच्या सुद्धा सभेला आम्ही स्वतःचे पैसे खर्च करून येत होतो, आणि ह्या सभेला सुद्धा आम्ही स्वतःचे पैसे खर्च करून येतो। त्यावेळेस आम्ही त्यांचे पैसे घेत होतो का? आज आम्ही ह्या सभेला आलो म्हणजे ह्याच्या पहिले त्याने आम्हाला पैसे देत होते का? आज जर हिंदी दिले असतील तर ते ठाकरे साहेबाला काम राहिलं नाही, आता त्यांना काम राहिलं नाही दुसरं, त्याच्यामुळं बिनबुडाचे आरोप करत फिरायचे त्यांनी, असं काम आहे त्यांचं। कारण त्यांच्याकडं मॉब राहिला नाही किंवा पब्लिक राहिलं नाही, त्यांच्यापाशी काही राहिलं नाही। जे शिवसैनिक शिल्लक सेना आहे ते शिल्लक सेनाच राहिलेली आहे, ते सुद्धा यांच्या विचाराला कंटाळून गेले। त्या संजय राऊत, उद्धव ठाकरे या दोघांना अक्षरशः सेना कंटाळून गेलेली आहे, सेनेतले पदाधिकारी। कारण त्यांच्याकडे हिंदुत्व नाही, कुठली विचारधारा नाही, कसल्याच प्रकारचं काही त्यांच्याकडे एम किंवा लक्ष नाही, त्यामुळं सगळे कार्यकर्ते त्यांना सोडून जात आहेत। या सभेपूर्वी ठाकरे गटाकडून एक टीजर लॉन्च करण्यात आला होता। या टीजर मध्ये नामर्द गर्द असा शब्दांचा उल्लेख करण्यात आला होता। खरे नामर्द आणि गद्दार जे आहेत ते सन्माननीय उद्धव ठाकरे आहेत, कारण त्यांनी आपल्या बापाच्या विचाराला तिलांजली दिली म्हणून ते गद्दार झाले। आणि नामर्द जे म्हणतात, मर्दासारखं त्यांच्या हातून काम झालं नाही। का झालं नाही? मर्दासारखं हिंदुत्व त्यांना जे पाहिजे होतं ते ठेवलं नाही त्यांनी। जे बाळासाहेब कधी मातोश्रीहून बाहेर आले नाहीत, सर्व त्यांना भेटा जात होते, ते मर्दुमगी होती ते, आणि हे मर्दुमगी आता सन्माननीय उद्धव साहेबांकडे राहिलेली नाही। तर तेजल, आपण पाहू शकतात की जे कार्यकर्ते आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही स्वतःच्या खर्चातून इथे या सभेला मुख्यमंत्र्यांच्या आलो आहोत। जी, मागच्या वर्षी जेव्हा दोन्ही ठिकाणी मेळावे झाले होते त्यावेळेस पक्ष आणि चिन्हासंदर्भात कोणताही निर्णय झाला नव्हता, मात्र यावेळेस ठोस असा निर्णय झालेला आहे। तिकडे मशाल आहे तर इकडे आहे धनुष्यबाण, तर हा धनुष्यबाण आणि नाव चिन्ह दोन्ही गोष्टी मिळाल्यानंतर शिवसैनिकांमध्ये कसा उत्साह आहे?
नक्की गेल्या वर्षी जेव्हा एकनाथ शिंदेची सभा झाली होती तेव्हा त्यांच्याकडे पक्षही नव्हता आणि चिन्हही नव्हता, पण मात्र यंदा त्यांच्याकडे पक्षही आहे आणि चिन्हही आहे। या संदर्भात आपण कार्यकर्त्यांचीच प्रतिक्रिया जाणून घेऊयात। काय सांगाल, यंदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पक्ष देखील आहे, चिन्ह देखील आहेत आणि पहिली सभा आहे त्यांची। हा, आणि ह्याच्या पहिलं कसं आहे माहिती आहे का, साहेबांनी जर ठरवलं असतं सन्मान्य मुख्यमंत्री साहेबांनी, तर आज शिवसेना भवनही आमचं राहिलं असतं आणि हा जो शिवाजी पार्कला जो त्यांची त्या गद्दारांची जी सभा होत आहे ते शिवाजी पार्क सुद्धा आमच्याकडे राहिलं असतं। कारण साहेबांनी थोडंसं त्यांना सॉफ्ट कॉर्नर दिलं आणि नको, कारण ते फक्त प्रसिद्धीसाठी त्यांच्याकडे एक हत्यार आहे, रडतात फक्त माझा बाप नेला, माझं ग्राउंड नेलं, माझी शिवसेना भवन नेलं, माझं हिंदुत्व नेलं। व तुम्ही ठेवा ना ते सर्व, तुम्ही ठेवू शकला नाहीत ना ते, असं आहे। त्यामुळं त्यांच्याकडे काही राहिलेलं नाही आता। जी, तर तेजल, आपण पाहू शकतात की शिवसेना भवन देखील आपल्याच असलं असतं, पण मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना सॉफ्ट कॉर्नर दिल्याने आपण ते घेतल्याने असं कार्यकर्त्यांचं मत आहे। जी डॅरिल, आपण असेच जोडलेले राहा। आपल्यासोबत शिवाजी पार्क येथून आपले दुसरे प्रतिनिधी शुभम उमाळे जोडले गेलेले आहेत। शुभम, आपण नुकतंच ऐकलं की आझाद मैदानावर जे कार्यकर्ते जमलेले आहेत ते आझाद मैदानावरचे कार्यकर्ते सातत्याने असं म्हणतात की त्यांनी त्यांच्या वडिलांसोबत गद्दारी केली, वडिलांच्या विचारांसोबत गद्दारी केलेली आहे, असं तिथल्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे। इथले कार्यकर्ते काय सांगतील आणि इथल्या कार्यकर्त्यांचं काय उत्तर असेल? अगदी बरोबर तेजल, जे सांगण्यात येत आहे की त्यांनी त्यांच्या वडिलांसोबत जी आहे गद्दारी केली असं म्हणण्यात येत आहे आझाद मैदानावर एकनाथ शिंदे गटाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडून। सोबतच इकडे काहीशी परिस्थिती वेगळी आहे। आपण आता दादर मधील शिवाजी पार्क या ठिकाणी आहोत आणि याच ठिकाणी जे आहे उद्धव ठाकरे यांचा मेळावा होणार आहे। अवघे 2 तास राहिले आहेत। 2 तासानंतर शिवसेनेचे नेते, उपनेते आणि स्वतः उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे इथे येणार आहेत। इकडच्या कार्यकर्त्यांचं जे म्हणणं आहे ते अशा प्रकारे आहे की आम्ही खरे शिवसैनिक आहोत आणि जे आहे ते आमच्याच हा पक्ष जो आहे हा उद्धव बाळासाहेब ठाकरेंचाच आहे, बाळासाहेब ठाकरेंचाच आहे। गेले 55 वर्षांपासून जे आहे शिवसेनेचा मेळावा या ठिकाणी होत असतो आणि सोबतच कुठेतरी राजकीय पोटी किंवा सत्तेचा नाद करून जे आहे ते एकनाथ शिंदेजी त्यांनी जे दुसरा गट स्थापन केला आणि त्यानंतर भाजप सोबत एकत्र गेले। आता आपण आहोत शिवसेनेचा जो मेळावा होतोय त्या ठिकाणी आपण त्या स्टेजवरच आहोत, आपण याच ठिकाणी आहोत आणि आपण सोबत हे बघू शकतो की या ठिकाणी पोडियम लावण्यात येणार आहे आणि सोबतच इथे सगळ्या प्रकारची तयारी सुद्धा होत आहे। हा इकडे समोर LED बोर्ड लागलेला आहे, सोबतच आसन व्यवस्था, शिवसेनेचे नेते आणि उपनेते आहेत त्यांच्यासाठीची आसन व्यवस्था इथे करण्यात आलेली आहे। सोबतच उद्धव बाळासाहेब ठाकरे जिकडनं बोलणार आहेत तो पोडियम सुद्धा इथे जो आहे तो इथे आणलेला आहे। सोबतच आपण इथे बघू शकतो, समजा स्टेजच्या समोरच्या बाजूला आपण जातो तर शिवसेनेचे जे कार्यकर्ते आहेत त्यांची यायला इथे सुरुवात झालेली आहे। जे कार्यकर्ते आहेत महाराष्ट्रातल्या दऱ्याखोऱ्यातनं जे आहेत ते इथे येत आहेत, दाखल होत आहेत। एकदम चोख पोलीस बंदोबस्त आहे। मुंबईमध्ये आज 3 मोठ्या घटना होत, 3 मोठे गोष्टी होत आहेत। एक म्हणजे जे आहे वानखेडे स्टेडियमवर मॅच होत आहे, दुसरं एकनाथ शिंदे यांचा मेळावा आणि तिसरं दादर येथील शिवसेनेचा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा मेळावा होत आहे जो पारंपरिक पद्धतीचा आहे। आपण बघू शकतो आसन व्यवस्था अशा पद्धतीने केली आहे। एका बाजूला जे आहेत महिला बसलेल्या आहेत एका सेक्टरमध्ये, सेक्टर वाईज जी आहे ती इथे सगळं व्यवस्था करण्यात आलेली आहे। महिला इथे बसलेल्या आहेत, पुरुष आहेत, नेते अन्य जे मंडळी आहेत ते सुद्धा इथे आहेत। पार्किंगची जी व्यवस्था आहे तीही याच एरियामध्ये करण्यात आलेली आहे आणि सोबतच पाहायला गेलं तर याच्या पाठीमागेच व्हॅनिटी व्हॅन सुद्धा लावण्यात आलेले आहेत। जे शिवसेनेचे नेते, उपनेते जे इथे येणार आहेत त्यांच्यासाठी व्हॅनिटी व्हॅनची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे। तेजल जी, अवघ्या काही तासांवरच हा मेळावा येऊन ठेपलेला आहे। काही तासांमध्ये तिथे उद्धव ठाकरे पोहोचतील आणि हा मेळावा सुरू होईल। मात्र इथे आपण जसं म्हणालात की 3 वेगवेगळ्या महत्त्वाच्या गोष्टी मुंबईमध्ये घडतायत, तर आता दादर या ठिकाणी कशा पद्धतीने पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे? दादर मध्ये समजा पाहायला गेलं तर एकूण मागील 2 दिवसांपासून पोलीस बंदोबस्त आहे तो होत आहे आणि सोबतच आज सकाळपासून जे आहे पोलिसांची इथे वाढ होण्यात आली आहे। प्रत्येक 200 मीटर नंतर पोलिसांचे जे पिंजरे जे आपण बोलतो ते इथे पाहायला मिळत आहेत की कुठलाही प्रकार घडत असेल किंवा काही कार्यकर्ते असतात, समजा कोण दंगा करत असेल तर त्यांना लगेच अटक करण्यासाठी किंवा त्यांना दाबण्यासाठी जे आहेत ते पोलीसचे व्हॅन्स सुद्धा इथे उभे आहेत। बघायला गेलं तर वरिष्ठ अधिकारी आहेत, राईट कंट्रोल सुद्धा आहे, म्हणजे दंगल नियंत्रण पथक ज्याला आपण बोलतो ते सुद्धा इथं दाखल झालेले आहे।
थोडा वेळ आधी अर्धा तास आधीच या स्टेजची सुद्धा पाहणी बॉम्ब स्क्वॉड कडनं करण्यात आली होती आणि सोबतच जे त्यांचे डॉग असतात त्यांच्याकडनं सुद्धा टेस्टिंग जी आहे ती करण्यात आलेली आहे इथे. तेजल जी उद्धव ठाकरे नक्की कोणत्या विषयांवर आज जोर ठेवतील असं वाटतं? कारण की आता महाराष्ट्राचं राजकारण आपण जर एकूणच बघितलं तर आरक्षणाचा मुद्दा आणि ड्रग्ज प्रकरण हे सध्याचे मोठे मुद्दे आहेत, तर यावर उद्धव ठाकरे काय भाष्य करू शकतात? एकूणच उद्धव ठाकरे काय भाष्य करणार हे संपूर्ण महाराष्ट्राला आणि आपल्याला सुद्धा लक्षात येणार आहे. अवघे काही मिनिटं, काही तास, 2 तास राहिलेले आहेत. 7 वाजता जो आहे तो या कार्यक्रम सुरू होणार आहे. महाराष्ट्रामध्ये समजा बघायला गेलं तर अनेक मुद्दे आहेत जे प्रलंबित आहेत. सरकार बदललं, सरकार बदलल्यानंतर विरोधी पक्षात जे आहे उद्धव ठाकरे गट पूर्णतः गेलेला आहे, सोबत आदित्य ठाकरे सुद्धा. त्यामुळे वारंवार प्रेस कॉन्फरन्स घेत किंवा अन्य सगळ्या गोष्टी करत जे आहे आरोप प्रत्यारोप जे आहे ते सुरू असतात. कधी समोरनं चालू असतं सरकारमधल्या लोकांकडनं, तर मग कधी इकडनं चालू असतं. महत्वाचा इथे मुद्दा आहे मराठा आरक्षण. मराठा आरक्षणावर उद्धव बाळासाहेब ठाकरे काय बोलणार याच्याकडे लक्ष आहे. कारण की बघायला गेलं तर मुंबई महानगरपालिकेचे इलेक्शन सुद्धा आहेत उंबरठ्यावर. त्यामुळे कुठे ना कुठे आज जे भाषण होणार त्याचा येणाऱ्या इलेक्शन मध्ये किंवा जसं ग्रामपंचायत इलेक्शन सुद्धा जाहीर झालेले आहेत, येणाऱ्या ग्रामपंचायत इलेक्शन असतील, महानगरपालिकेचे इलेक्शन असतील, मोठ्या मोठ्या महानगरपालिका आहेत, नाशिकची आहे, नवी मुंबईची आहे, मुंबईची आहे, अशा सगळ्या महानगरपालिकेमध्ये कुठे ना कुठे या गोष्टीचा फायदा होणार असं दिसून येतं. महत्वाचे मुद्दे जे आहेत ते आपल्याला सर्वांना माहितीच आहेत. नेमकं ते काय बोलणार आणि नेमकी त्यांची भूमिका काय असणार ते जेव्हा स्वतः बोलतील तेव्हा स्पष्ट होणार. तेजल जी, शिवसेनेचा दसरा मेळावा आणि त्यांचं ठरलेलं ठिकाण म्हणजे दादरचं शिवाजी पार्क ठिकाण, आणि त्यासोबतच आणखी एक गोष्ट नेहमी असायची ती म्हणजे शिवसेना हे नाव आणि शिवसेना पक्षाचं चिन्ह धनुष्यबाण. मात्र ती गोष्ट यावेळेस तिथे नाहीये. यावेळेस नवी गोष्ट आहे तिथे, ती म्हणजे मशाल. तर मशाल आणि शिवसेना हे समीकरण किंवा उद्धव ठाकरेंची शिवसेना हे समीकरण अजून तितकंसं बिंबवलं गेलेलं नाहीये लोकांच्या मनावर. तर त्यासाठी काही विशेष प्रयत्न या मेळाव्यातून करण्यात येणार आहे का? कारण की हा पहिलाच मेळावा असणार आहे ज्यामध्ये धनुष्यबाण हे चिन्ह नसणार आहे आणि शिवसेना हे नाव नसणार आहे. अगदी बरोबर. जसं तेजल तू म्हणाली की या वर्षी जो दसरा मेळावा होत आहे तेव्हा पक्ष चिन्ह आणि नाव जे आहे ते एकनाथ शिंदेच्या गटाला जे आहे ते देण्यात आलेलं आहे. सोबतच यावेळेस उद्धव बाळासाहेब ठाकरेकडे यांनी मशाल जी आहे ती घेतलेली आहे आणि सोबतच मशालीसारखं पेटवून काढू हा पक्ष आणि त्यानुसार काम करू असं सुद्धा त्यांच्याकडनं सांगण्यात आलेलं होतं. एकूणच बघायला गेलं तर बॅनरबाजी आणि फलक बॅनर लावून आणि वेगवेगळ्या गाड्यांवर स्टिकर लावून जे आहे अशा प्रकारे जे आहे ते आपल्याला मशाल जी आहे ती नेहमी दिसून येत आहे आणि सोबतच उद्धव बाळासाहेब ठाकरे गट असं सुद्धा लिहून दिसत आहे. आपण बघितलं तर कार्यकर्ते जे आहेत ते झेंडे घेऊन आहेत, तिथे भगवे झेंडे घेऊन आहेत. एक याच्यामध्ये फरक दिसून येतो की भगवा रंग किंवा भगवं जे आहे शिवसेनेचं ते इथे कायम आहे, आपल्याला हे दिसून येत आहे. सोबतच कार्यकर्ते जे इथे येत आहेत, जे जमायला लागलेले आहेत, ते निष्ठावंत कार्यकर्ते आहेत ज्यांना चिन्हाशी किंवा पक्षाशी घेणं देणं नसून फक्त ठाकरे या ब्रँडशी घेणं देणं आहे. ब्रँड त्यांनी हा असा उल्लेख केलेला आहे आणि सोबतच आरोप प्रत्यारोप किंवा काही शिवीगाळ किंवा अपशब्द आहेत ते सुद्धा वापरण्यात येत आहेत. जी शुभम, आपण दिलेल्या माहितीसाठी धन्यवाद. आम्ही वेळोवेळी तुमच्याकडनं या ठिकाणाहून अशीच माहिती घेत राहू. तुर्तास धन्यवाद. दोन्ही ठिकाणी दसरा मेळाव्यांसाठी जय्यत तयारी झालेली आहे. अवघ्या काही तासांमध्ये दसरा मेळावे दोन्ही ठिकाणी सुरू होणार आहेत. दरम्यान यावेळेस उद्धव ठाकरे यांच्याकडे नवं पक्ष चिन्ह आलेलं आहे आणि पक्षाचं नवं नाव आलेलं आहे. मशाल हे पक्षचिन्ह आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे हे पक्षाचं नाव आहे. ही एक नवीन गोष्ट यावर्षी बघायला मिळते. तर दुसरीकडे पक्षचिन्ह आणि पक्षाचं नाव दोन्ही गोष्टी शिंदे गटाला मिळालेल्या आहेत. त्यामुळे शिंदेच्या कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळा उत्साह संचारलेला आहे. दरम्यान वारंवार दोन्हीकडनं आरोप होत आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेकडनं. तिकडचे लोक गद्दार आहेत, त्यांनी गद्दारी केलेली असं सांगण्यात येत आहे. तर शिंदेच्या शिवसेनेकडून सातत्याने सांगण्यात येत आहे की त्यांनी स्वतःच्या वडिलांच्या विचारांशी गद्दारी केलेली आहे. आता या संपूर्ण दोन विचारधारा आपण बघितल्या. दोन ठिकाणी हे मेळावे होणार आहेत. दोन्ही ठिकाणच्या मेळाव्यातून कशावर निशाणा साधण्यात येणार आहे? सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामधला मोठा प्रश्न म्हणजे आरक्षणाचा मुद्दा आणि दुसरं म्हणजे ड्रग्ज प्रकरण. या दोन्ही प्रकरणांवरनं महाराष्ट्राचं राजकारण चांगलंच तापलेलं आहे. या दोन्ही प्रकरणांसंदर्भात दोन्ही नेते काय बोलणार, आपापल्या कार्यकर्त्यांना काय सांगणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आझाद मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मेळावा पार पडणार आहे. तर नेहमीप्रमाणे शिवतीर्थावर शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा पार पडणार आहे.
दरम्यान संजय राऊतांकडनं अशी टीका करण्यात आली होती की शिंदेंचा हा शेवटचा दसरा मेळावा असेल आणि याला सडेतोड प्रत्युत्तर सुद्धा अब्दुल सत्तारांनी दिलेलं आहे. अब्दुल सत्तारांनी म्हटल्याप्रमाणे की हा त्यांचा शेवटचा मेळावा असेल असं ते म्हणालेले आहेत. त्यामुळे वारंवार दोन्ही गटांकडनं आरोप प्रत्यारोप हे सुरूच आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका आलेल्या आहेत. महापालिकेच्या निवडणुकाही लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सर्व निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेते कार्यकर्त्यांना काय संबोधित करणार, नागरिकांना काय सांगणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान आगामी 2024च्या निवडणुकांमध्ये आम्ही समोरच्या गटाला प्रत्युत्तर देऊच असा दावा दोन्ही गटांकडनं करण्यात येतोय. यावर्षी कुणाची सभा सरस ठरेल, कुणाच्या सभेमध्ये सर्वाधिक गर्दी असेल, कुणाच्या सभेला सर्वाधिक कार्यकर्ते जमतील हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. मागच्या वर्षीची जर तुलना केली तर मागच्या वर्षी काही संख्येने शिंदेंनी बाजी मारली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेला जास्त गर्दी झाल्याचं दिसलं. मागच्या वर्षी बीकेसी मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा पार पडली होती. दसरा मेळावा पार पडला होता आणि शिवसेनेत उद्धव ठाकरेंचा मेळावा हा शिवाजी पार्क इथेच पार पडला होता. यावर्षीही उद्धव ठाकरेंचा मेळावा हा शिवाजी पार्क इथे तर आझाद मैदान इथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मेळावा पार पडणार आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या भाषणातून कोणत्या मुद्द्यांवरनं विरोधकांवर निशाणा साधणार आहे हे महत्त्वाचं ठरणार आहे.